नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय ॲनालायझर. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंवरती गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू व्हावी अशी मागणी केलेली आहे. समीर वानखेडे फसवतायत, लोकांना अडकवतायत असा आरोप देखील केलेला आहे. नवाब मलिक समीर वानखेडे यांच्यावर का तुटून पडले त्याची कारणं देखील स्पष्ट आहेत. मलिकांच्या जावयांना समीर वानखेडेंनी अटक केल्यामुळेच हा सगळा प्रकार होतो आहे असंही अनेकांचं म्हणणं आहे. समीर वानखेडेंच्या विरोधामध्ये एक एक पुरावे नवाब मलिक मांडतायत, पण ते पुरावे खरंच पुरावे आहेत का बात का बतंगड़ बनाने की साजिश है हे देखील आता आपल्याला स्पष्ट करावं लागणार आहे. मुळात एखाद्या व्यक्तीचे एखाद्या देशातले फोटो दाखवून तो तिथे कसा हा प्रश्न नवाब मलिक विचारतायत. म्हणजे मी उद्या जुहू भागामध्ये गेलो आणि एखाद्या हिरोच्या बंगल्यासमोर फोटो काढला तर माझे त्याच्याशी संबंध आहेत असं होत नाही. जुहू भागात राहणारा सगळाच चित्रपट कलावंत असतो असंही होत नसतं. त्यामुळं कोरोनाच्या काळात मालदीवला गेलेले समीर वानखेडे हे चित्रपट कलावंतांच्या सोबत गेले होते असंही होत नाही. त्यांच्या खर्चाने गेले होते असंही होत नाही. सुतावरून स्वर्ग गाठण्याचा प्रयत्न नवाब मलिक करतायत का हाही प्रश्न आहे. नवाब मलिकांचं आपण समजू शकतो, पण बाकीचे नेते देखील काही अधिकाऱ्यांना लक्ष करतायत. म्हणजे महाविकास आघाडी सरकारच्याकडून CBIचे महासंचालक सुबोध जयस्वाल यांना लक्ष केलं जातं आहे. त्याचसोबत रश्मी शुक्ला ज्या राज्याच्या पोलीस दलातून केंद्रीय पोलीस दलामध्ये प्रतिनियुक्तीवर गेले आहेत त्यांनाही लक्ष केलं जातं आहे. सुबोध जयस्वाल, रश्मी शुक्ला आणि समीर वानखेडे या 3 केंद्रीय पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये नको त्या गोष्टी बोलल्या जात आहेत. त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जातो आहे. का होतंय असं हे? मुळात राज्याच्या सेवेत आणि महाविकास आघाडीला लॉयल असलेले अधिकारी एक एक करून अशा सापळ्यात अडकले की त्यातून सरकारची बदनामी झाली. म्हणजे सचिन वाझे आणि वाझे सोबतचे अन्य अधिकारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जा किंवा पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी, तो काझी, वाझे, माने या सगळ्या अधिकाऱ्यांनी मुंबई पोलीस दलाची अशी काही इज्जत घेतली आहे की अगदी मुंबई पोलीस दल आणि राज्य सरकार यांची इज्जत उरलीच नाही की काय असं वातावरण तयार झालं. यावर सगळ्यात कहर म्हणजे परमवीर सिंगांनी केलेला आरोप. परमवीर सिंगांनी तर अक्षरशः महाविकास आघाडी सरकारचं वस्त्रहरणच करून टाकलेलं आहे. त्यांनी मंत्रीच कसे अडकलेत हे लेखी पत्रांनीशी कळवलं आणि त्यावरून राज्याच्या राजकारणात महाभारत रंगू लागलं. आता परमवीर सिंग कुठे आहेत त्याचा पत्ताच लागत नाही आहे. खरं तर परमवीर सिंग हे राज्य सरकारचे आरोपी आहेत. ते जाऊ नयेत यासाठीची काळजी घ्यायला हवी होती. परमवीर सिंग हे राज्याच्या पोलीस दलामध्ये अजूनही कार्यरत आहेत. त्यांच्यावरती त्या स्वरूपाची कोणतीही कारवाई राज्य सरकारनं केलेली नाही. या उलट राज्य सरकारची परवानगी न घेता नोकरी सोडून अन्य सेवेत दाखल होणाऱ्या पांडेंना पुन्हा पोलीस दलात घेऊन राज्याचा पोलीस महासंचालक करण्याची कृती देखील राज्य सरकारने केली आहे. आता राज्य सरकारमधली मंत्रीच केंद्रातल्या वेगवेगळ्या पोलीस अधिकाऱ्यांवरती शंका उपस्थित करतायत. म्हणजे अगदी सुबोध जयस्वाल यांना संभाव्य आरोपी केलं जाऊ शकतं अशी भाषा वापरली जाते आहे. जे सुबोध जयस्वाल आज CBIचे महासंचालक आहेत. हेच सुबोध जयस्वाल राज्याच्या पोलीस दलाचे महासंचालक होते आणि त्याच वेळी रश्मी शुक्लांनी केलेल्या प्रकरणामध्ये त्यांनी परवानगी दिली होती. या सगळ्या आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट बघा हो, आश्चर्याची गोष्ट अशी आहे की बदली प्रकरणामध्ये सगळ्या शिफारशी पोलीस महासंचालकांनी, जे तत्कालीन पोलीस महासंचालकांनी सुबोध जयस्वाल यांनी मान्य केल्या, म्हणून ते संभाव्य आरोपी स्वतःला समजावं असं राज्याचे वकील कोर्टात सांगतायत. आता मला आश्चर्य याचं वाटतंय की जर सुबोध जयस्वाल संभाव्य आरोपी होणार असतील तर ही गडबड झाली आहे
हे राज्य सरकार मान्य करत आहे का? जर मान्य करत असेल तर सगळंच संपलं. म्हणजे राज्याच्या तत्कालीन गृहमंत्र्यांनी आणि पोलीस अधिकाऱ्यांनी मिळून संगनमताने हा सगळा घोटाळा घडवून आणलेला आहे हे स्पष्ट होईल. खरं तर मुंबई पोलीस दलातील बदल्या आणि नियुक्त्या याबाबत जी काही जबाबदारी असते ती मुंबईच्या पोलीस आयुक्तांशी असते. ते समकक्ष पद आहे आणि राज्याच्या पोलीस महासंचालकांच्या अन्य बदल्यांच्या विषयात रस असू शकतो. आता काय झालंय, किती बदल्या झाल्यात आणि त्यात गृहमंत्र्यांचा हस्तक्षेप किती, त्यांच्या निकटवर्तीयांचा हस्तक्षेप किती, हे सगळं प्रकरण बघता त्यांना संभाव्य आरोपी करण्याची भाषा राज्य सरकारकडून बोलली जाते आहे. या सगळ्यामध्ये आश्चर्यकारक गोष्ट एक आहे ते म्हणजे रश्मी शुक्ला टेप प्रकरणाची. रश्मी शुक्ला टेप प्रकरण असं आहे की या सगळ्या लोकांच्या कॉल रेकॉर्डिंग केल्या गेल्या, त्यांचा फोन तपासणीला ठेवला गेला. रश्मी शुक्लांच्या दाव्यानुसार अधिकृत परवानगी घेऊन हे सगळं केलेलं होतं. सरकार म्हणतंय की हे अनधिकृतरित्या केलेलं होतं. अधिकृत असो की अनधिकृत असो, सत्य मात्र जे समोर आलंय त्याला सत्य म्हणून स्वीकारायला पाहिजे. तुम्ही सगळ्यांनी मकरंद अनासपुरेचा कायद्याचं बोला हा चित्रपट बघितला असेल, ज्यात खोटा वकील असलेला मकरंद अनासपुरे कोर्टाच्या समोर उभा राहून त्या खून प्रकरणातलं सत्य समोर आणतो. शेवटी कळतं की मकरंद अनासपुरे खोटा वकील आहे. तेव्हा तो कोर्टाला म्हणतो की मी खोटा वकील असेल नसेल त्याची शिक्षा मला होईल, पण कायद्यासमोर जे सत्य मी समोर आणलं आहे त्याला कसं नाकारता येईल. रश्मी शुक्लांचं टेप प्रकरण लीगल की इलिगल हे रश्मी शुक्ला यांच्या तपासानंतर सिद्ध होईल, पण त्या तपासातून जे वास्तव समोर आलं आहे त्याला मात्र नाकारता येणार नाही. रश्मी शुक्ला यांनी वारंवार आपल्याला संरक्षण मिळावं यासाठी न्यायालयासमोर मागणी केली आणि त्यावेळी त्या वकीलच नाहीत, त्या आरोपीच नाहीत, माफ करा, त्या आरोपीच नाहीत, तर मग त्यांना संरक्षण देण्यासंबंधीची भाषा कशी, असाही प्रश्न विचारला गेला होता. न्यायालयाने शेवटी राज्य सरकारला विचारलंय की तुम्ही रश्मी शुक्ला यांना आरोपी करणार आहात की नाही. त्यावरही सरकार काही बोलायला तयार नाही आहे. रश्मी शुक्लांवरती गुन्हा दाखल केला जात नाही आहे आणि रश्मी शुक्ला चुकीचं वागल्यात असं मात्र सांगितलं जात आहे. राज्य सरकारला शुक्ला चुकीचं वागल्यात असं वाटत असेल तर राज्य सरकार त्यांच्यावर गुन्हा का दाखल करत नाही हाही मोठा प्रश्न आहे. दुसरीकडे रश्मी शुक्ला स्वतःच न्यायालयाकडं याबाबतचे पुरावे मांडण्याची परवानगी मागतायत. हे सगळंच अनाकलनीय आहे. राज्य सरकार तरीही केवळ आरोप करतं आहे. सरकार पक्षासारखी भूमिका न बजावता आरोप करणाऱ्या पक्षासारखीची भूमिका राज्य सरकार बजावतं आहे. त्यात नवाब मलिकांनी आता नव्याने आरोप करायला सुरुवात केलेली आहे. मालदीव, दुबईत समीर वानखेडे गेले असं त्यांचं म्हणणं आहे. समीर वानखेडे आपण दुबईला गेलंच नसल्याचं सांगतायत, तर मालदीवला आपल्या स्वतःच्या पैशाने गेल्याचं सांगतायत. बहिणीसोबत तर मालदीवला गेलोच नाही असा त्यांचा दावा आहे. हे खरं असेल तर नवाब मलिक समीर वानखेडेंच्यावरती असे खोटे आरोप का करतायत असाही प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. महाविकास आघाडी प्रशासकीय व्यवस्थेलाच धारेवर धरू पाहते आहे का? जी व्यवस्था त्यांच्यासाठी आधी काम करत होती त्याच व्यवस्थेला अडचणीत आणून महाविकास आघाडीचे हे नेते काय साध्य करू पाहतायत हे पाहणं अधिक रंजक ठरणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.